श्री स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांचं आपल्या चॅनलवर स्वागत आहे. मित्रांनो, दर मंगळवारी तुम्हाला तुमच्या घरामध्ये ह्या 2 वस्तू जाळायच्या आहेत. ज्यामुळे काय होणार आहे, तुमच्या घरातली दुःख, दारिद्र्य, जी तुमच्या घरावर साडेसाती आलेली आहे, कर्ज आहे किंवा कोणत्याही अन्य बाधा, ह्या सर्व अडचणी तुमच्या संपणार आहेत आणि तुमच्या घरातून, तुमच्या जीवनातून दूर होणार आहेत. बघा, आपला परिवार आपल्या स्वतःच्या घरात सुखी राहावा, आनंदी राहावा, समाधानी राहावा, रोग, आजार, व्याधी आपल्या घराला त्रास द्यायला नको, अशी प्रत्येक व्यक्तीची इच्छाच असते. परंतु मित्रांनो बघा, आपल्यासाठी सगळ्यांना काय हवं असतं, की आपल्याला ना आपल्या डोक्यावर कर्ज नको असतो आणि आपल्या घरामध्ये आजार पण नको असतो. ह्या 2 गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहे. बघा, जर आपल्या घरापासून आणि आपल्या परिवारापासून लांब राहिल्या ना ह्या 2 गोष्टी कर्ज आणि आजारपण, मग आपल्याकडे काही असू द्या, कमी असू द्या, जास्त असू द्या, ज्या कंडिशन पण मध्ये असू द्या, आपण त्याच्यात सुखी आणि समाधानी राहतो, आनंदी सुद्धा राहतो. परंतु बघा, ज्या परिवारावरनं कर्जाची समस्या किंवा आजाराची समस्या असते, मग त्या घरात कितीही पैसा आला ना, तरी तो काही कामाचा दिसतो. म्हणजे तो पैसा टिकतच नाही. बघा, एखाद्या व्यक्तीच्या अंगावरनं खूप काही कर्ज असतं, खूप मोठं कर्ज असतं. मग त्या व्यक्तीला ना म्हणजे सुचतच नाही आणि पैशाची आवक सुद्धा कमी होऊन जाते. मग अशा वेळेस काय होतं, व्यक्तीला त्रास होतो, टेन्शन येतं. टेन्शनमुळे सुद्धा आजारपण येतं. आता तर तुम्हाला माहितीच आहे. मग बघा, असा त्रास जो आहे तो आपल्याला नको असतो. कारण बघा, एका व्यक्तीला जरी त्रास झाला ना, तरी संपूर्ण परिवाराला तो सोसावा लागतो. संपूर्ण परिवाराला त्या गोष्टीचा त्रास होतो. म्हणून मित्रांनो, अशा गोष्टीपासून आपल्या घराला लांब राहण्यासाठी कर्ज, आजारपण आणि दुःख, दारिद्र्य, साडेसाती, कर्ज म्हणा, नजर दोष किंवा अन्य बाधा ज्या काही असतील, त्या आपल्या घरापासून दूर राहाव्यात. यासाठी ना प्रत्येकाने ना, प्रत्येक घरातील व्यक्तीने प्रत्येक मंगळवारी आपल्याला ना, घरात संध्याकाळी ह्या 2 वस्तू जाळायच्या आहेत. ह्या कधी करायच्या आपल्याला बघा, जेव्हा आपण देवपूजा करतो ना, संध्याकाळी 6:30-7 वाजेच्या दरम्यान, त्यावेळेसच ना आपल्याला ह्या वस्तू आपल्या घरात जाळू शकतो. आणि आता बघा, त्या वस्तू कोणत्या? तर बघा मित्रांनो, संध्याकाळी ना देवपूजेच्या वेळेस एक मातीची पंती तुम्हाला घ्यायची आहे. जी जुनी असेल ती पण चालेल. बघा, एक मातीची पंती तुम्हाला घ्यायची आहे किंवा आता बघा आता दिवाळीमध्ये सगळ्यांनी पंत्याच आणल्याच असतील, तर त्यातली एक पंती असली तरी चालेल. त्यातली एक पंती तुम्हाला घ्यायची आहे. त्यामध्ये ना एक वडी आणि कापूर ठेवायची आहे. एक वडी कापुराची ठेवायची आहे. त्यावर ना एक अखंड लवंग तुम्हाला ठेवायची आहे. एक पंती घ्यायची आहे, त्याच्यामध्ये एक वडी कापराची ठेवायची आहे आणि त्यामध्ये ना एक अखंड लवंग ठेवायची आहे. बघा, ती लवंग आहे ना, ती तुटलेली नसायला पाहिजे. एक अखंड लवंग तुम्हाला घ्यायची आहे आणि ते जाळायचं आहे. ते जाळल्यानंतर ना, आपण त्याला काय करायचंय, आपण त्याला ते जे कापूर आणि ते लवंग आपण जाळलेली पंती आहे ना, ती आपल्याला आपल्या संपूर्ण घरामध्ये फिरवायची आहे. बघा, ज्या व्यक्तीने जाळलं ना, त्यानेच ती आपल्या हातामध्ये घेऊन तो सगळा दिवा, ती सगळी पंथी आहे ना, ती सगळ्या घरात फिरवायची आहे आणि मग काय करायचं, पुन्हा देवघरात आणून ठेवून द्यायची आहे. असं तुम्हाला ना हे दर मंगळवारी करायचं आहे आणि जी उदी असते ना किंवा जी उरलेली राख असते, ती पाण्यामध्ये विसर्जन करून टाकायची आहे. किंवा बघा, एका जागेवर जमा करून ठेवा, दर मंगळवारी करा. जोपर्यंत तुम्हाला फरक जाणवत नाही किंवा तुम्ही 11 मंगळवार सुद्धा हे करू शकता. असं करा आणि त्यातली जी उदी आहे, जी राख असते, ती काय करा, तुम्ही सगळी एका जागेवर जमा करून ठेवा. एकत्र जमा झाली, की तुम्ही नंतर एक सोबतच त्याचं विसर्जन करू शकता. यासाठी तुम्हाला फक्त एक कापुराची डबी आणून ठेवा. ₹10 लवंगसुद्धा, लवंग काही महाग नसतात. छोटेसे लवंग तर आपल्याकडे सगळ्यांच्या घरामध्ये असतात आणि कापूरसुद्धा आपल्या घरामध्ये असतो. पण बघा, अखंडित लवंग पाहिजे. कुठूनही तुटलेली, फुटलेली लवंग नको. एक लवंग आणि एक कापूर हे तुम्हाला दर मंगळवारी जाळायचं आहे. दर संध्याकाळी बघा, संध्याकाळी तुम्हाला देवपूजा आपण जेव्हा दिवाबत्ती करतो संध्याकाळची 6:30 ते 7च्या दरम्यान तुम्हाला हे दर मंगळवारी एका मातीच्या पंतीमध्ये, जुनी पंती असेल तर ठीक, खूपच चांगलं. त्या मातीच्या पंतीमध्ये तुम्हाला एक कापराची वडी आणि त्यावर एक अखंड लवंग ठेवून तो तुम्हाला जाळायचा आहे. याने काय होणार आहे,
तुमच्या घरातील नकारात्मकता, वास्तुदोष, बाधा, नजरदोष, राहू-केतूचा वास आणि पत्रिकेतील तुमच्या आयुष्यातील दोष म्हणजे जे तुमची जन्मपत्रिका असते जी आपण काढतो, कुंडली म्हणतो. त्या पत्रिकेत तुमच्या जे काही दोष असतील ना, ते तुमच्या आयुष्यातील सगळे दोष ना नष्ट होणार आहे. अगदी सोपा उपाय आहे. कोणीही केला तरी लाभ संपूर्ण परिवाराला होणार आहे. तर बघा, दर मंगळवारी तुम्हाला एवढाच सोपा उपाय करायचा आहे, ज्यामुळे तुम्हाला मेन म्हणजे काय आहे, यामुळे ह्या उपाया केल्याने ना कर्जमुक्तता आणि रोग, आजार हे मी अनुभवलेलं आहे. जर तुम्ही दर मंगळवारी हा उपाय कराल, तर तुम्हाला तुमच्या जुनं कर्ज असेल, कितीही कर्ज असू द्या आणि तुमच्या घरामध्ये कितीही आजारी व्यक्ती असू द्या, ज्या आजारी व्यक्तीसाठी तुम्हाला दवाखान्याचा खर्च खूप लागत असेल. बघा आजकाल दवाखान्याला पण खूप खर्च लागत आहे. तर एखादी व्यक्ती खूप आजारी असेल आणि तिला दवाखान्यासाठी खूप खर्च लागत असेल, तर तुम्ही आणि तुमच्या घरामध्ये महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला कर्जमुक्त व्हायचं आहे. जर तुम्हाला कर्जमुक्त व्हायचं असेल, तर दर मंगळवारी तुम्हाला हा उपाय नक्कीच करायचा आहे. अगदी सोपा आणि साधा उपाय आहे. घरातील कुठल्याही व्यक्ती हा उपाय करू शकतो. अगदी लहान तुमच्या घरात लहान मुलगी असेल, तुमचा मुलगा असेल किंवा तुमचे मिस्टर असतील किंवा तुम्ही स्वतः, तुम्ही हा उपाय करू शकता. आणि दर मंगळवारी हा उपाय करायला काहीच वेळ लागत नाही. अगदी 5-10 मिनिटाचा वेळ लागतो. दर मंगळवारी तुम्हाला एका पंतीमध्ये 1 कापराची वडी आणि अखंड लवंग जाळून तो संपूर्ण घरामध्ये फिरवायचा आहे. बघा कापुरामध्ये ना नकारात्मकता, दोष असते ना, ती दूर करण्याची ताकद असते. तर मित्रांनो, दर मंगळवारी तुम्ही हा उपाय करून बघा. तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल. आणि बघा, तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल, तर लाईक आणि शेअर करा. आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल, तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.